वसई विरार महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानं तब्बल 64 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा खर्जनक आरोप भाजपनं केलाय। या प्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपनं पत्रकार परिषदेत केली आहे। वसई पूर्वेला गोखिवरे येथे पालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे। 2023 मध्ये तेथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका साई युटिलिटी या ठेकेदाराला दिला होता। मात्र त्यानं कचऱ्यावर प्रक्रिया केलीच नाही। ठेकेदारानं कचरा प्रक्रियेचं काम झाल्याचं भासून 39 कोटी उकळले, 17,000 ब्रास दगड विकून 4 कोटी, भूभराव करून 24 कोटी लाटले असा आरोप करण्यात आला। याशिवाय कचऱ्यापासून बनवलेल्या इंधनाची वाहतूक करून 2 कंपन्यांना विकल्याची खोटी बिले सादर केली। या संपूर्ण प्रकरणात पालिकेची 64 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केलाय। हा डोंगर फोडला गेला, म्हणजे एका बाजूला पर्यावरणाची हानी, त्यानंतर दगडाची चोरी, दुसऱ्या बाजूला सायंटिफिक लँड फिलिंगची जागा जी होती, जी MRF साठी वापरता येण्यासारखी होती, ती वापरली नाही। म्हणजे सगळ्या बाजूने पर्यावरणाची हानी आणि पैशाची लूट अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे। पालिकेनं ठेकेदाराचा करार रद्द केला असला तरी तो उच्च न्यायालयात गेलाय। मात्र या प्रकरणात ठेकेदार आणि घनकचरा विभागाच्या तत्कालीन उपायुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे।